सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. देवळाली नगर परिषदेची निवडणूक आताच पार पडली आहे आणि देवळाली नगर परिषदेची जेव्हापासून फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झाली तेव्हापासूनच निवडणूक निर्णय अधिकारी जे काय होते त्यांच्या भूमिका या संशयास्पद होत्या. त्याच्यावर आम्ही याच्या आधीही बोललेलो होतो. तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही केलेल्या होत्या आणि निवडणुकी दरम्यानही जेव्हा माझा प्रभाग क्रमांक 3चा विषय आला तर त्याच्यामध्ये माझं जे मतदान असायचं तर ते झेडपीची जी देवळालीची शाळा आहे तिथं मतदानाचा बूथ असायचा. परंतु ह्या वेळेस हायस्कूलच्या मागं जिथं राजश्री शाहू कॉलेज होतं जुनं, त्या बिल्डिंग मध्ये माझा एकट्याचा बूथ मागे टाकला गेला आणि मला वाटतं हे सगळं संशयास्पद आहे. एकच बूथ मागे टाकणं वगैरे आणि म्हणजे गेट पासनं लांब बाजूला करायचं आणि जे काय मतदान केंद्रावर जे अधिकारी होते त्यांच्याही भूमिका संशयास्पद होत्या. आम्ही वारंवार तक्रारी करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनही ऐकण्याच्या याच्यात नव्हते तेव्हा. त्याच्यानंतर तिथंही बऱ्याच काँग्रेसचा असेल, शिवसेना असेल तिथं वाद झाले. परंतु असं दिसत होतं एकंदरीत की प्रशासन हे एका पक्षाला भाजपला तिथं मदत करत होतं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही निकालाचं जर बघितलं तर जो जनमत होतं तर जनमत हे जे शिवसेनेकडला खूप चांगला रिस्पॉन्स होता. परंतु जर त्याचा निकाल बघता की जिथं जनशक्तीचा विजय व्हायला गरजेचं होतं परंतु देवळाली प्रवरा निवडणुकीमध्ये धनशक्तीचा विजय झालाय. परंतु ज्या नागरिकांनी आम्हाला मतदान केलंय, जे आमच्या बरोबर राहिले, तर आम्ही सर्व नागरिकांच्या समस्यांमध्ये त्यांच्या सोबत पुढेही राहणार आहोत आणि आता निकालानंतर बऱ्याच भाजपचे जे काही उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या नामनिर्देशन फॉर्ममध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या नाहीयेत. म्हणून काही अपूर्ण आहेत, काही लपवलेल्या आहेत. त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय आणि त्याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी 21 तारखेपासून तिथं कुणी उपलब्ध नाहीयेत. सहनिवडणूक अधिकारी आहेत जे ऋषिकेश पाटील साहेब, ते दवाखान्याच्या कामानिमित्त सुट्टीवर आहे आणि हा चार्जही कोणाकडे दिला गेलेला नाहीये. मी आज जिल्हाधिकारी साहेबांनाही भेटून आलो. परंतु सगळ्या ज्या भूमिका आहेत त्या एकदम संशयास्पद आहे. आम्हाला साधे कागदपत्र कोर्टच्या कामासाठी दिले जात नाहीये. कोर्टच्या कामामध्ये अडथळे केले जात आहेत, असा आरोप माझा आहे आणि आम्ही ते कागदपत्र मिळवण्याचा प्रयत्न करणारच आहोत आणि यापुढे आम्ही कागदपत्र मिळाल्यानंतर कोर्टात जाणार आहोत व कोर्टाला विनंती करणार आहोत की जरी उशीर झाला असला तरी कागदपत्रे आम्हाला मिळू नये याच्यासाठी जे काही सत्ताधारी पक्ष असेल ते याचे पुरेपूर खबरदारी घेत आहे की आम्हाला कागदपत्र मिळू नये म्हणून. हे सगळं संशयास्पद गोष्टी आहे आणि त्यानंतर आता भाजपची जी विजय सभा झाली तर त्यांचे नगराध्यक्षांनी सांगितलं की आमच्या यांच्याकडे कार्यकर्त्यांकडे बघितलं, कार्यकर्त्यांकडे कुणी बघत नाहीये. उलट निवडणुकीच मध्येच तुम्ही जो विजय साजरा करायला पाहिजे होता तो न करता तुमचे कार्यकर्ते जे आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन दारू पिऊन जो धिंगाणा घातलाय त्यांनी, तो अतिशय म्हणजे ही गोष्ट आहे की ती वाईट गोष्ट आहे किंवा ती तिचा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यानंतर तुम्ही उलट आमच्याच लोकांना दमबाजी करतायत किंवा विरोधकांना म्हणतायत की तंगडे काढू वगैरे. तर देवळाली प्रवरामध्ये ही जी दादागिरी आहे, लोक जे घाबरून एवढे दिवस सहन करत होते, यापुढे कुणी करायची गरज नाही. ते फक्त कोंबडीचे तंगडे काढू शकतात. कुणाचाही विरोधकांचं ते तंगडे काढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाहीये. शिवसेना, मी त्यांच्या सोबत, नागरिकांच्या सोबत आहोत. नागरिकांनी जिथं अन्याय होईल, जिथं कामं होणार नाही तिथं नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. आम्ही नागरिकांसोबत आहोत आणि यापुढे देवळाली नगर परिषदेमध्ये याच्या आधी जे काही ठेकेदार होते त्या ठेकेदारांनी कुठलेही कामं एस्टिमेट प्रमाणे केलेले नाहीयेत आणि इथून पुढे प्रत्येक काम हे एस्टिमेट प्रमाणे कसं होईल याची खबरदारी आम्ही घेणार आहोत आणि आमचं लक्ष पूर्ण सगळे जे काही त्यांचे ठेकेदार आहेत, फिक्स ठेकेदार जे त्यांचे कार्यकर्ते आणि ठेकेदार एकच आहेत, तर त्या ठेकेदार कसे काम नियमात करतील आणि एस्टिमेट प्रमाणे करतील याच्यावर आमचं लक्ष असणार आहे आणि याआधी तुम्ही जी सत्ता एक हाती चालवली तशी होणार नाहीये. इथं आता विरोधक आम्ही
जोपर्यंत आता तुमच्या ज्या चुकीच्या गोष्टींवर बोलणार आहोत आणि देवळालीच्या विकास तुम्ही करणार आहात, जे कामं करणार, चांगल्या कामाला आमचा नक्कीच सपोर्ट तुम्हाला राहणार आहे. परंतु चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध करणार आहोत. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.